आजचा व्हिडिओ आहे ना केबी ब्रँडचं प्रमोशन नाही आहे. आजचा व्हिडिओ खास त्या नवीन युवा उद्योजकांसाठी असणार आहे की जे फ्रँचायझीच्या ट्रॅपमध्ये अडकतात. माझं फ्रँचायझी देणाऱ्यांबद्दल कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला खुन्नस नाही किंवा काय नाही आहे, पण मला एक सांगायचं आहे, एकतर आपला मराठी व्यावसायिक खूप दिवसानंतर किंवा खूप वर्षानंतर असा व्यवसायात पडायला डेअरिंग करायला लागलाय. पहिलं थोडासा घाबरायचं, पण आता डेअरिंग करतोय, काही ना काहीतरी उद्योगधंदा चालू करतोय. तर मला एवढंच सांगायचंय, फ्रँचायझी घेऊन ये ना तुम्ही त्या ह्याच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. फ्रँचायझी म्हणजे काय नेमकं फ्रँचायझी आहे का, तुम्हाला वाटतं काय फ्रँचायझी म्हणजे? मित्रांनो, फ्रँचायझी ही असते की जो माणूस एखादा व्यवसाय त्याला 25-30 वर्ष त्याला तो स्टेबल राहतो, त्याच्यामध्ये त्याची एक एसओपी निर्माण करतो आणि तो स्वतः पैसे कमवतो आणि जो फ्रँचायझी घेतो त्याला पण पैसे कमवण्यासाठी चान्स देतो. आणि मुळात फ्रँचायझी घेतो कोण माहिती का? ज्याच्याकडे पैसा पडू नये, ज्याला लगेच पैसे पाहिजे, आज दुकान टाकलं उद्यापासून पैसे चालू, त्यांनी फ्रँचायझी घ्यावी. नॉर्मल माणसाने मी तर म्हणतो शून्यातनं विश्व कमवायला शिका. मी 1.5 लाखापासून सुरुवात केली होती, सर्व स्वतः शिकलो. ज्यावेळेस स्टार्टिंगला दुकान टाकायचं ना त्यावेळेस काही जणांकडे गेलो, काही जणांनी मला काय उदाहरण दिलं माहिती का? घोडा खासे दोस्ती करा क्या तो खायगा क्या. म्हणून मी तुम्हाला म्हणतो फ्रँचायझीला 2-3 लाख घालण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा ते मालक टाका पैसे तेवढे. कशाला फ्रँचायझी घेता? स्वतःचं नाव लावा. आणि तुम्हाला माहित नाही तर माहिती करा. युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, सगळ्या गोष्टी फिरा ना आजकाल. शून्यातनं विश्व कमवायला तुम्हाला काय नकोय? जरा थोडं फिरण्याचे कष्ट घ्या, थोडं स्वतः माहिती घ्या, कुठं मिळतं, काय मिळतं, कसं मिळतं, कसं काय करतात, स्वतः शिका ना. आयतं तर सगळ्यांना मिळतच आहे, स्वतः शिका. तर मला एवढंच सांगायचं सर्व मराठी उद्योजकांना की तुम्ही फ्रँचायझीच्या ट्रॅपमध्ये अजिबात अडकू नका. स्वतःचा व्यवसाय स्वतः मोठा करा. एक शून्यातनं विश्व निर्माण करण्याची जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे, तर तुम्ही व्यवसाय करा. आणि सगळ्यांनी सरसकट एक म्हणजे एकच व्यवसाय करू नका, वेगवेगळे व्यवसाय टाका. तर आजच्या व्हिडिओतनं एवढंच सांगतो तुम्हाला नक्की आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की माझी तळमळ कशी वाटली तुम्हाला. आणि नक्की याच्यावर विचार करा. नुसतं फ्रँचायझी घेत नका सुटू की एखादा रील स्टार आलाय, त्याला फॉलोअर वाढलेत, त्यांनी फॉर्च्युनर घेतली, कुठं काय घेतली, मग लगेच त्याच्या हे करून त्याला लगेच फ्रँचायझी घेऊन टाकायची त्याची. अरे पण पुढं काय मागं किती बंद पडले तो बघतो का कधी? तुम्ही फ्रँचायझी अशाच माणसाची घ्या ज्याच्यामध्ये एसओपी आहे, त्याला प्रॉपर रोड मॅप आहे, त्यांचीच घ्या. तर धन्यवाद.